कल्पतरो प्रशोभितवने मंसादिभारं वहन् वाचा शंबलीति वितरन् पीयूषवर्षन् प्रभो निःशेषं शमयन्नर्कनृपते तापत्रयं लीलया तं दत्तं प्रणमे समस्तविदुषा मीशां गुणानां निधिं सह्याद्रि शिखरे रम्यम् अनसूयात्रिनन्दनं तं वन्दे परमानन्दं श्रीदत्तात्रेय जगद्गुरुं पुत्रं विशालदेवस्य नित्यमुक्तिप्रदायकं मालनी परमानन्दं वन्दे श्रीचक्रधरं विभो वन्दे श्रीचक्रधरं विभो श्री गोपाल कृष्ण महाराज की श्री दत्तात्रेय महाराज की श्री चक्रपाणी महाराज की श्री गोविंद प्रभु महाराज की सर्वज्ञ श्री चक्रधर जगद्गुरु भगवान श्री दत्तात्रेय महाराज यांचा आज अवतार दिन महोत्सव आहे. मार्गशीर्ष शुद्ध शुक्ल पक्षातली ही चतुर्दशी पहाटेच्या वेळेस माता अनुसया आणि पिता अत्रि ऋषी यांच्या पोटी बद्रिकाश्रमामध्ये भगवान श्री दत्तात्रेय प्रभू बाबा यांचा अवतार झाला. त्यावेळेस पासून आज रोजीपर्यंत संपूर्ण जगतामध्ये या अवताराची एक विशेषता अशी आहे की हे जगद्गुरु आहेत. सर्व समाजाला, सर्व विश्वाला, सर्व जीवांना ते वंदनीय आहेत, पूजनीय आहेत. अशा भगवान श्री दत्तात्रेय प्रभू बाबांचा जन्मोत्सव या ठिकाणी आपण साजरा करीत आहोत. काल संध्याकाळी या ठिकाणी येणं झालं. मग कार्यक्रमाची रूपरेषा समजली. बऱ्याचदा नाशिक भागात येणं होतं. दरसवाडी, हिरापूर या गावाशी असा गुंतागुंतीचा नातेसंबंधही आहे, पण आजपर्यंत कधी येण्याचा योग नाही आला. मग ह्या दत्तात्रेय महाराजांची ही कृपा की त्यांच्या अवतार दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी ही प्रवचनाची सेवा लाभली. तुमच्या समोर या ठिकाणी उपस्थित झालो आणि आपण सर्वांनी मिळून सकाळपासून आतापर्यंत प्रातःकाळी देवाचा जन्मोत्सव झाला. श्रीमद भगवद्गीता पारायण पाठ झाला. त्यानंतर दुपारी 12 वाजता पंचावतार उपहार. आता नुकतेच देवाची शोभायात्रा झाली, मिरवणूक झाली आणि या ठिकाणी हे देवाचं स्तुती स्तवन प्रवचनाच्या माध्यमातून या ठिकाणी मी करणार आहे. यानंतर महाप्रसाद होईल. अगदी सुटसुटीत छान देवाला आवडेल असा हा धार्मिक कार्यक्रम आपण सर्व सम्मिलित होऊन या ठिकाणी करतो आहोत. या एक विशेषता ही आनंदाची बाब आहे. या कार्यक्रमासाठी आमच्या समवेत श्री क्षेत्र जाळीचा देव या ठिकाणाहून आलेले आमचे परमस्नेही आदरणीय पूजनीय महंत श्री भाविकराज बाबाजी कारंजेकर, त्याचप्रमाणे आदरणीय पूजनीय श्रद्धेय आमचे परमस्नेही सुदामराज दादाजी आंबेकर, आदरणीय पूजनीय श्रद्धेय दादांचं नाव शेवलीकर दादाजी, त्याचप्रमाणे आदरणीय पूजनीय आराध्य दादाजी, तपस्विनी या ठिकाणी माता भगिनी आहे आणि देवावरती अंतःकरणापासून प्रेम करणारी तुम्ही सर्व भक्त मंडळी. देव तुम्हाला आवडतो आणि तुम्ही देवाला आवडतात म्हणून तुमची प्रत्येक क्रिया परमेश्वर स्वीकारात घेतो. म्हणून देवावरती नितांत श्रद्धा करणारी किंवा देवावर श्रद्धा असणारी तुम्ही सर्व सद्भक्त मंडळी, सर्व ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. समस्त सर्व बाल गोपाल. भगवान श्री दत्तात्रेय प्रभू महाराज हा असा
चतुर्युगी अवतार आहे. चारही युगामध्ये त्यांचं वास्तव्य आजही आहे. या अवताराची जयंती म्हटल्या जात नाही, कारण जयंती आणि पुण्यतिथी ह्या माणसाच्या होत असतात. परमेश्वराचा अवतार होत असतो. माणसाचा जन्म होतो, जन्मानंतर त्याला मरण आहे. परमेश्वरालाही कुठेतरी अवतार संपवावा लागतो, परंतु त्याला मृत्यू असं म्हटलं जात नाही. तसं परमेश्वराच्या अवताराला जन्म म्हटल्या जात नाही. मनुष्याचा जन्म आहे, कारण ज्याचा जन्म होतो त्याचा कधी ना कधी मृत्यू होत असतो. म्हणून परमेश्वर हे अवतार धारण करतात आणि हे ते स्वतः भगवद्गीतेत सांगतात की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. प्रत्येक युगायुगामध्ये माझा अवतार होतो. या धर्माची मला स्थापना करायची आहे, अधर्माचा समूळ नाश करायचा आहे. परित्राणाय साधूनाम, साधू सज्जन जे लोक आहेत त्यांचं संरक्षण करायचं आहे आणि जे दुष्ट प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांचा नायनाट करायचा आहे. अगदी एवढ्याच गोष्टीसाठी मी प्रत्येक युगामध्ये अनंत अवतार घेतो. एकच अवतार नाही, परमेश्वराचा अनंत अवतार आहे. मग जी आपल्याला माहिती आहे त्यांच्याविषयी आपण सगळं जाणून घेतो. जी माहिती नाही आहेत ना, मग त्यांच्याविषयी आपल्याला अज्ञान असतं. मग अज्ञानामध्ये आपण नको त्या गोष्टीच्या भानगडीत पडतो. आपल्या आपल्या कल्पनेनं त्या गोष्टी साकारण्याचा प्रयत्न करतो. ही त्या परमेश्वराला अभिप्रेत भक्ती नाही आहे. जे खरोखर तुम्हाला माहिती आहे, जे मूळचं माहिती आहे, किंवा तुम्हाला एखाद्या चांगल्या व्यक्तीनं त्या गोष्टीची जाणीव करून दिली, ती भक्ती परमेश्वराच्या स्वीकारात पडते. म्हणून जी ही गोष्ट करत असाल जीवनामध्ये ती ज्ञानयुक्त असली तर तेव्हा ती परिपूर्ण होते. साधं रोजच्या जेवणातलं बघा ना, ताट आलं, अगदी वासावरून कळतं की भाजी करपली आहे. न खाता चपातीचा रंग बघून आपल्याला कळतं की ही कच्ची आहे. एवढी सामान्य बुद्धी आपण त्या ठिकाणी वापरतो ज्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये. मग स्वतःच्या शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या ज्ञानाची बाजू सांभाळत असताना आम्ही एवढी काळजी घेतो. इथे आत्महिताचं ज्ञान परमेश्वर सांगतात, ज्यातून आपल्या ज्ञानानं, त्या परमेश्वराच्या ज्ञानानं आत्म्याचा उद्धार होईल. तो परमेश्वर कसा आहे, काय आहे याच्याविषयीची जाणीव गरजेची नाही, काय आवश्यकता आहे. मग भगवान श्री दत्तात्रय महाराज हे केवळ फक्त एकट्या महानुभाव संप्रदायाचे नाही आहेत, ते वारकऱ्यांचेही आहेत, ते दत्त संप्रदायाचे आहेत, ते रामदासी संप्रदायाचे आहेत, असं सगळ्याच संप्रदायाचे, ते तांत्रिक संप्रदायाचे आहेत, ते कैवल्य संप्रदायाचे आहेत, ते अच्युत संप्रदायाचे आहेत. सगळ्याच संप्रदायाला पूजनीय वंदनीय असलेले श्री दत्तात्रय महाराज हे जगद्गुरु आहेत आणि जगद्गुरु म्हणून त्यांच्याकडे बघितल्या जातं. मग त्यांच्या जीवनामधली एक विशेषता अशी सगळ्या अवतारापेक्षा वेगळी आहे. जो जगामध्ये वागे, जगाच्या वेगळी गोष्ट सांगे आणि जयाच्या अंतरी ज्ञान जागे तोची साधू. त्यांचा स्वतःचा साधूचा वेश आहे. ते अवधूत वेशामध्ये फिरतात. जगामध्ये वावरत असताना त्यांनी कुठला चमत्कार दाखवला नाही. जगामध्ये वावरत असताना त्यांनी लोकांना आपलासा करण्याचा प्रयत्न केला, तो कुठल्या चमत्कारानं किंवा त्यांना आकर्षित करून नाही. केवळ ज्ञानाच्या बळावरती त्यांनी या संपूर्ण जगावरती, या ब्रह्मांडावरती जगद्गुरु म्हणून स्वतःचं साम्राज्य संस्थापित केलं. ते स्वतःच्या व्यक्तिमत्वानं, स्वतःच्या प्रभावानं. ते परमेश्वर अवतार निश्चित आहे, परंतु परमेश्वर असून सुद्धाही त्यांचं जीवन जे आहे ते चाकोरीबद्ध आहे, एका रेषेत चालतं. आपल्या उठण्याला, आपल्या झोपण्याला, आपल्या खाण्याला, आपल्या कुठल्याही गोष्टीला असं टाइम टेबल नाही. पण देवाच्या प्रत्येक गोष्टीला एक विशिष्ट वेळ आहे. बघा ना, त्यांच्या जीवनाकडे बघत असताना जन्मोत्सव साजरे करतो, मग त्या निमित्तानं ही उठाठेव करायची, मिरवणूक काढायची वगैरे नाही. कुठल्याही अवताराची असोत, कुठल्याही महापुरुषाची असोत, जन्मोत्सव असोत किंवा जयंती असोत, हे त्या व्यक्तीच्या गुणाचं एक विशेषण आहे की त्याच्यातून आम्हाला काहीतरी शिकायचं आहे. भगवान श्री चक्रधर महाराज जगाला सगळं ज्ञान सांगतात. ते ज्ञान त्यांनी स्वतः आचरणामध्ये आणलं आणि मग जगाला सांगितलंय.
यद्यदाचरती श्रेष्ठस्तत्त देवे तरोजन सयत प्रमाणम कुरुते लोकस्तद अनुवर्तते. भगवंत गीतेत सांगतात की धर्म कशाला म्हणायचं. जो जो श्रेष्ठ पुरुषांनी आचरण करून आमच्यापर्यंत पोहोचवला त्याला धर्म असं म्हटलं गेलं. मग जो भगवंतापासून निर्मित आहे, जी नैतिक मूल्याची बैठक देवानं शिकवली आहे, जे जे मनाला पटत नाही, ज्याच्यात पाप वाटतं, ज्याच्यात वाईट वाटतं, ज्याच्यात चांगलं काहीच भेटत नाही, त्या गोष्टीला आम्ही दूर करतो, नाकारतो. मग त्याच गोष्टीला अधर्म किंवा पाप म्हटलं जातं. आणि जी गोष्ट स्वीकारार्ह आहे, की जी घ्यावी, त्याच्यातून माझ्या जीवनाचं भलं होईल, माझ्या परिवाराचं होईल, कुटुंबाचं होईल, गावाचं होईल, देशाचं होईल, ती गोष्ट मी स्वीकारावी, यालाच तर धर्म म्हटलंय भगवद्गीतेत. जे जे श्रेष्ठ पुरुष आचरण करत आले त्यांच्या आचरणावरती आम्ही ती पाऊलवाट चालावी, हा त्याच्या मागचा मूळ उद्देश आहे. आणि श्री दत्तात्रय महाराज जन्मोत्सव आम्ही साजरा करतो. त्या अवताराची विशेषता किंवा त्या अवताराचं जीवन चरित्र, त्यांच्या जीवनामधले जे काही काराकोर आहेत किंवा त्यांचं जे जीवन चरित्र आहे, त्याच्यातून आम्हाला घेण्यासारखं काय आहे, ही शिकण्याची बाजू म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी असतात. आपण आपली हिंदू संस्कृती, इतर संस्कृतीमध्ये कुठले जास्ती सण वार वगैरे नसतात. नाही, आमच्याकडे दिवाळी आहे. आम्ही दिव्याचं पूजन करणारी माणसं आहोत, प्रकाशाचं पूजन करणारी माणसं आहोत. आम्ही होळीसारखा एक रंगाचं उत्सव साजरा करणारी माणसं आहोत. नवीन वर्षाचं स्वागत म्हणून गुढी उभारून नवीन वर्षाचं स्वागत करणारी आम्ही माणसं आहोत. प्रत्येक गोष्टीचं स्वागत करण्याचा आणि उत्साह साजरा करण्याचा आमच्या या हिंदू संस्कृतीमध्ये अनेक सण आहेत, अनेक वार आहेत, अनेक महापुरुषांच्या जयंत्या होतात, पुण्यतिथ्या होतात. परमेश्वर अवताराचे आपण वाढदिवस साजरे करतो, त्यांचे जन्मोत्सव साजरे करतो. आमच्या बाया बापड्या पार परंपरेनं सगळीच माणसं जन्माष्टमीचा उपवास करतात. देवाच्या येण्याची आतुरतेनं वाट बघत असतात की देवा तुझ्यासाठी उपवास धरलाय, तू लवकर जन्माला ये, तू जन्माला आला हा आमच्यासाठी आनंद आहे. आणि मग तो गुळ सुंटोळ्याचा प्रसाद आम्ही प्रसाद म्हणून खाऊ. तुझा जन्म झालाय ना देवा, त्याच्या आनंदात आम्हाला खायचा आहे. तहान भूक विसरून लोक त्या आनंदात सम्मिलित होतात. अशी संस्कृती जगाच्या पाठीवरती हिंदूंच्या नंतर कुठल्याच समाजामध्ये आणि कुठल्याच धर्मामध्ये बघायला भेटत नाही. आपण संस्कृती प्रिय माणसं आहोत आणि श्री दत्तात्रय महाराजांचं जीवन सुद्धा ही संस्कृतीनं भरलेलं आहे. म्हणून त्यांच्या या अवतार दिनाच्या निमित्तानं त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी आचरण केलेल्या गोष्टी आमच्या आचरणामध्ये आणणं हे आमच्या जीवनाचं एक फलित आहे, हित आहे. श्री दत्तात्रय महाराज हे चारही युगामध्ये विद्यमान आहेत. त्यांचा कृतयुगाच्या शेवटी अवतार झाला, ते त्रेतायुगामध्ये आहेत, ते द्वापर युगात आहेत आणि आजही कलियुगामध्ये विद्यमान आहेत. आजही त्यांचा अवतार जिवंत आहे, ते कुठेही नाहीसे झालेलं नाही. त्यांचा अवतार आजही आहे. अदृश्य रूपाने ते सह्याद्री पर्वतावरती त्यांची खेळक्रीडा चालू असते. मग पहाटे उठायचं, काशीला स्नानाला जायचं. त्या काशीच्या गंगेवरती स्नान वगैरे उरकल्यानंतर श्री दत्तात्रय महाराज तिथून निघतात, बद्रिकाश्रमाला जातात. त्या ठिकाणी ऋषी लोकांची आश्रम आहेत. त्या आश्रमामध्ये त्यांची झालेली चर्चा, पुराणांची चर्चा, वेदांची चर्चा, ह्या सगळ्या तत्वज्ञानांची चर्चा आमचे दत्तात्रय महाराज बसून गुपचूपपणे ऐकतात. त्यांना पडलेले संदेह, शंका, प्रश्न देव बसल्या बसल्या सोडवतात. मग सकाळची ती वेळ गेल्यानंतर 11, 11:30चा वेळ झाला की आपली झोळी घ्यायची, कोल्हापूरला जायचं. कोल्हापूरला त्या ठिकाणी भार्गवाची, परशुरामाची मानलेली कन्या आहे, तिच्या दारात जाऊन देवानं भिक्षा म्हणून तिला सवाल करायचा. तिनं वाढलेली भिक्षा झोळीत घेऊन श्री दत्तात्रय महाराज पांचाळेश्वरला येतात. बरोबर मध्याह्न काळी येतात. त्या ओट्यावरती बसून आणलेल्या झोळीतले अन्न पदार्थ ग्रहण करतात, स्वीकार करतात. देवाचं भोजन होतं. नदीच्या काठावरती उजव्या भागाला दत्त गुंफा मंदिर आहे. तिथे जेवण झाल्यानंतर थोड्या वेळ विश्रांती घेतात आणि सायंकाळच्या निद्रेसाठी, झोपण्यासाठी माहूरला जातात. त्या ठिकाणी देवदेवेश्वरी स्थानावरती श्री दत्तात्रय महाराज झोपायला जातात. ही देवाची दिनचर्या आहे. त्याच्यात कधीच खंड नाही आहे. कधी गोदावरीला महापूर आला आणि पांचाळेश्वरचं आत्मतीर्थाचं मंदिर बुडून गेलं म्हणून दत्तात्रय महाराज आज भोजनाचा बेट टाळतात, असं कधी नाही. नदी कोरडी असली तरी येणार, महापूर आला तरी येणार.
कोल्हापूरला आता अंबाबाईची यात्रा भरली, खूप गर्दी झाली, आज भिक्षेला जायला नको, आज दुसरीकडून कुठून काहीतरी बोलावून घेऊ, असं कधी होत नाही. त्यांनी त्यांच्या दिनचर्येत कधीच फरक केला नाही आणि त्यांनी स्वतःचं जीवन असं काटेकोरपणे चालवलं. जी लोक काटेकोरपणे खातात त्यांचं झोपणं